इग्नोर करण्यापेक्षा त्या व्यक्तीला कायमचं सांगून टाका. बोलायचं नाही, कारण इग्नोर करणं सोपं असतं, पण मेसेज येईल या आशेवर वाट बघत बसणं कठीण असतं. मनातून केलेलं प्रेम शेवटी मनातच राहून गेलं. जोडीदार रडताना सोडून जाणारा नसावा, तर चिडून का होईना पण जवळ घेणारा असावा. आयुष्यात हजारो लोक भेटतील, पण थांबायचं तिथंच जिथं तुम्हाला आपलेपणाची भावना येईल. कधी कधी एखाद्या व्यक्तीमध्ये मन गुंतून जातं, कितीतरी अपेक्षा असतात, पण अचानक असं काही घडतं की आपण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्या चुकीच्या होत्या. हसणं, बोलणं, भेटणं सगळं बंद करता येतं, पण मनाचं काय, ते तर गुंतलेलं असतंच की. आपल्या मनाच्या कानाकोपऱ्यात त्या व्यक्तीच्या आठवणी सोबत असतात, कायमच्या. त्या व्यक्तीला आपण नकोसे असलो तरीही. कुठं चुकलो समजलंच नाही, निवडताना की जपताना. व्यक्तीला सोडलं तरी मनातल्या आठवणी आणि ती व्यक्ती दूर होत नाही. आयुष्यानं दुखावलं तरी हसणं सोडायचं नाही. कोणतंही नातं आपल्या इच्छेनं बनत नाही, कारण आपण कधी, कुठं आणि कुणाला भेटायचं हे फक्त देवच ठरवतो. मुलगी मुलाला समजून घेऊ शकत नाही, कारण तिला माहिती आहे तिला पसंत करणारे हजार असतील. ज्यांच्याकडं ऑप्शन असतात ना, त्यांना कुणाच्या भावनांची कदर नसते. कधी कधी माणसाला औषधांची नाही, तर फक्त जवळच्या व्यक्तींची गरज असते. माणूस एकदा का एकटा राहायला लागला, त्याला मनापासून आवडणाऱ्या गोष्टी पण त्याच्या मनातून उतरून जातात. त्याला काहीही नको असतं. त्याला एवढंच वाटत असतं की आपण आहोत तेच खूप आहे, आणि ही त्याला मिळालेली त्याच्या चांगुलपणाची शिक्षा असते. जे होईल ते बघून घेऊ सारखी दुसरी कोणती पॉझिटिव्ह लाईन नाहीच आहे. दिवस कसे बदलतात ना. ज्या व्यक्तीसोबत दिवसभर बोलत बसायचो, आज त्याच व्यक्तीचा फोटो बघून स्वतःशी बोलत बसतो. आपल्या प्रेमाचा शेवट ब्रेकअपने नाही तर मृत्यूने होईल, इतकं जीवापाड प्रेम करायचं आहे. श्रीमंतांच्या घरात मोलकरीण बनून राहण्यापेक्षा गरिबाच्या घरात राणी बनून राहिलेलं सुख वेगळंच असतं. मनापासून बनलेलं नातं कधीच संपत नाही. जर ते शब्दांमधून हरवलं तर ते डोळ्यातच राहतं, आणि जर ते डोळ्यांमधून हरवलं तर ते आठवणींमध्ये राहतं. प्रमाणापेक्षा जास्त प्रेम तेव्हाच करा जेव्हा समोरची व्यक्ती विश्वास ठेवण्याची लायक असते. स्वाभिमानानं जगा. अपमानात सोन्याचं ताट जरी समोर आलं तरी उपाशी राहा, पण जगणं गहाण ठेवू नका. कधी पण राग येणाऱ्या व्यक्तीशी मैत्री ठेवा, कारण राग येणारा व्यक्ती रागावतो पण नंतर जीव लावतो. गोड बोलणारा व्यक्ती कधी मैत्रीचा घात करेल समजणार पण नाही.